जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वा, समास 7वा, युग धर्म निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. सर्व वेश आश्रम यांना गृहस्थाश्रमच मूळ असून तिन्ही लोकांचे निवासी तेथेच विश्रांती घेतात. देव, ऋषी, मुनी, योगी, वैराग्यशील, तपस्वी, पितृ इत्यादी आणि अतिथी अभ्यागत सर्व गृहस्थामध्ये समाविष्ट होतात. गृहस्थाश्रमात जन्मलेले अनेक लोक आपले घर सोडून गेले हे जरी खरे असले तरीही ते गृहस्थाश्रमामध्येच कीर्तिरूपाने संचार करू लागले. म्हणून गृहस्थाश्रमच सर्व आश्रमापेक्षाही श्रेष्ठ आहे. पण त्यामध्ये स्वधर्माचरण आणि भूतदया मात्र आवश्यक हवे. सत्पात्र गृहस्थ अध्ययन इत्यादी षटकर्म करीत विधीपूर्वक कर्म आचरतो आणि प्रत्येकाबरोबर मधुर वाणीने बोलतो. तो नियमबद्ध वागत सर्व काही शास्त्राधारेच करतो. वरील प्रमाणे कर्माचरण करीतच भक्तिमार्ग स्वीकारणे हेच महत्त्वाचे आहे. जप इत्यादीमध्ये शरीर झिजवत दृढ निश्चयाने भक्ती करणाऱ्या धार्मिक भक्ताला भगवंतापेक्षाही जास्त काही नसते. तो शरीर, मन, जीव, प्राणाने भगवंतासाठी कष्ट करीत भजन मार्गाविषयी अत्यासक्त असतो. भगवत भक्त विशेष वैराग्यशीलही असेल तर ईशासाठी संसाराचा त्याग करून मुक्त होतो. खरंच आतून असणारे वैराग्यच श्रेष्ठ भाग्य असून विषय लोलुपा इतके दुर्भागी कोणीच नाही. राजेही राज्य त्याग करून भगवंतासाठी फिरले आणि जगात कीर्ती मिळवून धन्य झाले. शेवटी वरील प्रमाणे स्थितीचा योगी अंतरंगात अनुभव विचार असणारा असेल तर सर्व लोकांचे हृदय फुलवितो. प्रथम मन उदासीन असून त्यावर मुख्यत्वे करून आत्मज्ञान असेल तर लोक त्याच्या केवळ दर्शनानेही समाधान पावतात. मन भगवंतामध्ये तल्लीन असून अनेक लोकांना मार्ग दाखवणारा तो महात्मा सर्वांनाच मिळेल असे नाही. तो लोकांना चंचल चित्त असल्यासारखा दिसत असला तरीही खरोखरच तो स्थिर चित्त असतो, कारण त्याचे अंतःकरण सदैव भगवंतामध्ये गुंतलेले असते. तो सदैव आपल्या उपास्य दैवताच्या रूप ध्यानात किंवा आत्मानुसंधानात नाही तर श्रवण मननामध्ये निरत असतो. लोकांना अशा महापुरुषाची भेट होण्यासाठी पूर्वजांच्या कोटी पुण्याचा संग्रह असेल तरच ते शक्य होते. येथे लक्षात ठेवायची मुख्य गोष्ट म्हणजे प्रतीती नसलेले सर्व ज्ञान म्हणजे संशयाचा डोंगर असल्याने ते मानवाच्या उद्धाराचे साधन होऊ शकत नाहीत. म्हणून प्रतीती महत्वाची आहे. प्रतीती नसेल तर ते निरर्थक आहे. म्हणून चांगले करायला जाऊन वाईट होते ही गोष्ट शहाण्यांना माहिती असते. वेडे लोक प्रपंच सोडून जाऊनही परत तेथेही दुःख भोगत मरून जातात. ते प्रपंच आणि परमार्थ दोन्हीलाही मुकतात. रागारागाने निघून गेलेला माणूस पुढेही भांडतच मरतो. तो अनेक लोकांना कष्ट देत आपणही दुःखी होतो. लोक अशा संसार त्यागी अज्ञानी माणसाच्या पाठीशी लागले तर गुरु शिष्य दोघेही अज्ञानी असल्याने ते एकाच माळेतले मणी होतात. एवढेच काय तर दुराशा आणि दुवर्तनाचा माणूस देशांतराला निघून गेला तरी तेथेही तो हेच नीच कामच करू लागतो. घरात खाण्यासाठी काहीही नसल्यामुळे कष्टाला कंटाळून पळून जातो आणि चोऱ्या करू लागतो. चोऱ्या करताना सापडला तर मारही खातो. पण संसार खोटा हे जाणून ज्ञान प्राप्त होऊन बाहेर पडलेला मात्र लोकांनाही आपल्यासारखे मुक्त करतो. असे एकाच्या सहवासाने संसार सागर तरून जातात तर दुसऱ्यांच्या सहवासाने बुडून जातात. म्हणून त्यासाठी योग्य सत्संगती धरायला हवी. ज्ञानी कोण अज्ञानी कोण याची परीक्षाच केली नाही तर क्रमबद्ध मार्ग कुठला आणि काय. दारोदारी भीक मागितली तरी त्या अविवेक केला कोठेही भीक सुद्धा मिळत नाही. या उलट दुसऱ्यांचे अंतरंग आणि देशकाल प्रसंग जाणणाऱ्याला जगात काहीही कमी पडत नाही. कनिष्ठ मनुष्याला गुरुत्व प्राप्त झाले तर आचारच बुडतो. तेव्हा वेद शास्त्र ब्राह्मणांना कोण विचारतं?
तसं पाहिलं तर ब्रह्मज्ञान विषयात ब्राह्मणांना अधिकार आहे. वर्णांना ब्राह्मणो गुरु असे वाक्य आहे. पण विपरीत काय घडले तर ब्राह्मण बुद्धिच्युत झाले, आचरण भ्रष्ट झाले आणि आपला अधिकार असलेल्या गुरुत्वाचा त्याग करून ज्यांनी आपले शिष्य व्हायला हवे होते त्यांचेच शिष्य झाले. त्यातील कितीतरी लोक दावल मलकाकडे जातात, आणखी काही पीराचे भजन करतात आणि आणखी कितीतरी लोक आपणहून तुर्क होतात. ही कलियुगाची रीत असून तेथे विचार काय राहिले. पुढे पुढे अजूनही वर्णांचा एकाकार होणार आहे. ते असो, हीन जातीला गुरुत्व येऊन त्यांचे महत्त्व वाढले तर ते ब्राह्मणांची नीती नियम बुडवतात. पण हे ब्राह्मणांना कळेनासे झाले आहे. त्यांचे डोके ठिकाणावर येईना आणि मूर्खपणाचा खोटा अहंकार काही जाईना. म्लेच्छांनी आणि क्षत्रियांनी राज्य नेले आणि नीच क्षुल्लक लोकांनी गुरुत्व हिसकावून घेतले. असे झाल्यामुळे ब्राह्मणांना इहपर दोन्ही राहिले नाही. काय करायचे? अंतकलहाने ब्राह्मणांना संपवले. भृगुमुनींचे पदचिन्ह अलंकार म्हणून धारण केलेल्या विष्णूनेच पुढे परशुरामाच्या अवतारात ब्राह्मणांना शाप दिला. आम्हीही ब्राह्मण असूनही अत्यंत दुःखाने आम्हाला ही गोष्ट बोलणे भाग पडले. पूर्वजांनी भांडून भांडून आपल्या वाट्याला ही परिस्थिती आणली आहे. आताचे ब्राह्मण काय करतात? त्यांना खाण्यासाठी अन्नही मिळेनासे झाले आहे. ही गोष्ट तुमच्या अनुभवाला आली आहे की नाही? बरं, पूर्वजांना तरी काय बोलायचे? हे सर्व ब्राह्मणांचे दुर्दैवच म्हणावे. श्रोते हो, प्रसंगानुरूप अप्रिय बोलावे लागले, क्षमा करावी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दश दशके युगधर्म निरूपणं नाम सप्तमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.